हॅलो. आज आपण एक छान असा सिंपल असा सॉक्स बघणार आहे. आपल्याला घरात वापरण्यासाठी किंवा मग रेग्युलर असं वापरण्यासाठी थंडीमध्ये. तर आपण इथे ही लोकर घेतलेली आहे. 2 प्लायची लोकर आहे ही आपली वर्धमानची. आणि आता इथे मी 2 याच्यामध्ये टाके टाकून घेतलेले आहे. 36 टाके टाकलेले मी हे. आता आपल्याला 2 सॉक्स करायचे म्हणून मी एकाच सुईवर दोन्ही सॉक्सचे टाके इथे टाकून घेतलेले आहे. तर आता इथे हे 36 टाके आपण इथे टाकून घेतलेले आहे. आता टाके कसे टाकायचे त्याचा पण व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला हवे तसे तुम्ही टाके इथे टाकून घ्यायचे. आता हे टाके टाकल्यानंतर आपल्याला सिंपल असं फक्त सरळ-सरळ विणायचं आहे. पूर्ण सॉक्स आपला हा सरळ सोयांचाच आहे. म्हणजे दोन्ही बाजूने सरळ-सरळ सोया. फक्त आता आपण कसं करायचं ते बघू. आता आपण टाके टाकून घेतले. त्याच्यानंतर आपण फक्त इथे सरळ विणत जायचं आहे. आता आपण सगळ्यात आधी जे सॉक्स आहे, त्या सॉक्सची बॉर्डर येईल आपली. सिंपल असा सॉक्स आहे हा, पटकन होणारा. आता 36 टाके टाकून घेतलेले आहे मी. टाके तुमच्या सोयीनुसार तुम्ही जसे हवे तसे टाकून घ्या. त्याच्यानंतर आपण बॉर्डर करायसाठी सरळ-सरळ आपण हे असं विणत जायचं आहे. दोन्ही बाजूने सरळ विणायचं. आपल्याला आता ही 10 सुया करायच्या आहे. म्हणजे 10 सुयांची सरळ-सरळ आपली ही बॉर्डर इथे तयार होत जाईल. उलट्या बाजूने पण सरळच घ्यायचं. उलट्या बाजूने पण सरळ घ्यायचं आणि सरळ बाजूने पण सरळ घ्यायचं. असे 10 सुयांची आपली ही अशी लाईन येत जाईल. आपण आता ह्या 10 सुया इथे करून घेऊ. म्हणजे आपल्या सॉक्सची बॉर्डर इथे तयार होईल. दोन्ही याच्यावर करून घ्यायचं हे. हे पण टाकी विणायचे आणि हे पण टाकी विणायचे. तुम्हाला जसं सोयीस्कर पटेल तसं तुम्ही करू शकता. आता मी हे इथे 2 बॉल लावून घेतलेले. 2 बॉलचे इथे 2 टाके टाकून घेतलेले, 2 वेळा टाके टाकून घेतलेले. तुम्हाला जसं सोयीस्कर पडेल तसं तुम्ही एक सॉक्स आधी तयार करून घ्या किंवा मग दोन्ही एकाच वेळेस तयार केलं तरी चालेल. हे टाके विणले की हे टाके विणून घ्यायचे म्हणजे एकाच वेळेस आपले दोन्ही सॉक्स पण तयार होतात. आता आपल्या इथे 10 सुया सरळ-सरळ विणून झालेल्या आहे. दोन्ही बाजूचे आपण इथे दोन्ही सॉक्सचे 10 सरळ सुया इथे विणून घेतलेले आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला वरती पुढचं सॉक्स करायचं आहे. आता हे आपले टाके इथे 36 टाके टाकून घेतलेले आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 36 टाके. आता हे 36 आपल्याला 3 याच्यात डिव्हाईड करायचे आहे. 12-12 असं करून आपण 3 याच्यामध्ये याला डिव्हाईड करणार आहे. इकडचे 12, इकडचे 12 आणि मधले 12. मधले आपल्याला विणत घ्यायचे आता याच्यामधून. आता आपल्याला फक्त मधले 12 विणायचे. तर त्यासाठी अगोदर आपण हे इकडून इथपर्यंत विणून घ्यायचे. 24 टाके आपण सुरुवातीच्या आता इथे विणून घेणार आहे. सरळ-सरळच विणायचे आहे. आता आपण जे सुरुवातीचे 24 टाके आहे, ते विणून घेणार आहे. हे असं सरळ-सरळ आपण आधी 24 टाके विणायचे. मग परत ते 12 राहू द्यायचे आणि मधले जे 12 आहे आपल्याला ते विणायचे. आता ते कसं विणायचं ते दाखवते. तर सुरुवातीला हे टाके आपण इकडे शेवटचे 12 तसेच राहू द्यायचे. ते विणायचे नाहीये. फक्त हे सुरुवातीचे जे 24 टाके आपले ते विणून घेणार आहे आपण आज. आता आपण हे इकडचे 24 टाके सरळ विणून घेतलेले आणि हे जे इकडे 12 टाके होते हे पण तसेच राहू दिलेले. हे विणायचे नाहीये. हे इकडच्या सुईतच राहू द्यायचे आणि परत वापस इकडे फिरायचं आपण. असं आपण उलटं फिरलो इकडे. परत इकडने आपली जी सुई आहे 9 नंबरची, ती सुई आपण इकडने लावून घ्यायची. हे टाके तसेच राहू द्यायचे या सुईमध्ये 12 टाके किंवा मग दुसऱ्या ह्याच्यात उतरवून घेतले तरी चालतील हे तुम्ही. आता आपण फक्त हे मधले 12 विणायचे. इकडे होतं असं मार्कर टाकून घ्या तुम्ही. हे विणायचे नाही आहे इकडे. तर हे आपण जे मधले ह्या 24 मधले जे 12 आहे मधले तेच विणायचे आपल्याला. आता इकडचे 12 सोडून द्यायचे. आता फक्त जे सेंटरचे 12 आहे ते आपण सरळ-सरळच विणायचे. असं.
सुई बदलवून घ्यायची, 9 नंबरची सुई लावायची इथे आणि इथे टाके आपण सरळ सरळ विणत घ्यायचे. हे टाके मागे सरकवून द्या इकडे किंवा मग दुसऱ्या सुईत उतरवलं तरी चालतं. आपण फक्त हे मधले 12 टाके इथे विणून घेणार आहे. एक, 4, 5 आणि हे 6. आता आपण हे 12 टाके असे इथे विणून घेतलेले आहे. आता आपण फक्त हे जे मधले 12 टाके हे आपल्याला पुढे असे विणत घ्यायचे आणि हे 2 जे साईडचे ते तसेच राहू द्यायचे. आता आपल्याला इथे हे फक्त मधातले टाके जे 12 ते टाके आपण पुढे सरळ सरळ विणत घ्यायचे. तर आता हे इथे सुईमध्ये अडचण होते म्हणून आपण हे टाके दुसऱ्या सुयांमध्ये उतरवून घ्यायचे किंवा मग साधे तुमच्याकडे पिन असेल ना तर मोठ्या पिनमध्ये जरी उतरवून घेतले तरी चालतील. हे असे आपण इकडे उतरवून घ्यायचे कारण यांचं काही काम नाही आपल्याला. आपण फक्त मधले जे 12 टाके आहे तेच विणणार आहे. तर हे इथे असे आपण उतरवून घेऊ आणि ही बाजूला करून घ्या. जसं इकडे आपण हे उतरवून घेतले आणि ही जी दुसरी सुई आहे आपली आधीची त्या सुईमधले पण टाके आपण इथे असं उतरवून घ्यायचे. तुमच्याकडे जर मोठ्या सेफ्टी पिन असतील तर सेफ्टी पिनमध्ये उतरवून घ्या. तर फक्त आपण मधला जो पट्टा आहे आपला सॉक्सचा तो विणत घेणार आहे. फक्त आपल्याला सरळ सरळ विणायचं आहे, बाकी काहीच नाही. एकदम सिंपल असा सॉक्स आहे हा आणि एकदम सोपा आहे करायला. आता आपण इथे उतरवून घेतले. आता फक्त आपण हे जे मधले टाके हे विणत घ्यायचे. तुमच्याकडे जर पिना असतील छोट्या सेफ्टी पिन तर त्या लावायच्या आणि इथे काढून घ्यायचे ते टाके. आता फक्त आपण हे जे मधातले टाके ते सरळ सरळ विणत घ्यायचे. जसं आपण पूर्ण आपली इथे मध्ये एक पट्टी तयार होईल सॉक्सची. जो मधला हे असतो तो सॉक्सचा इथे पट्टा इथे तयारच होणार आहे. आता आपण असंच सरळ सरळ याला वरती विणत घ्यायचे. असं आता आपण वरती कंटिन्यू करून घेऊ आणि मग बघू पुढे कसं करायचं तर. तर आपल्या इथे हे मधली जी पट्टी आपली सॉक्सची ती करून तयार झालेली आहे. हे आपल्या इथे 20 लाईन तयार झालेल्या आहे. ह्या 20 सांगितल्या त्या करायला, तर ह्या 20 लाईन इथे तयार झालेल्या आहे. 20 म्हणजे 40 वह्या होतात त्या, तेव्हा ह्या 20 लाईन इथे तयार होतात. त्याच्यानंतर आपल्याला हे जे साईडचे टाके आपल्याला हे दोन्ही टाके इथून याच्यासोबत विणत घ्यायचे. तर आता आपण आधी हे टाके इथे उचलून घ्यायचे. तर आता इथे मी ही सर्क्युलर निडल घेतलेली आहे. सर्क्युलर निडल जर नसेल तर मग साध्या आपण अशा या सुईमध्ये उचलले टाके तरी चालतील. आता आपण आधी हे टाके इकडने असे उचलायचे आणि मग हे उचलणार आहे. हे आपले 12 टाके काढून ठेवलेले होते आपण. तुम्ही जे पिनमध्ये काढून ठेवलेले असाल ते टाके इथे उचलून घ्यायचे. आता हे असे इकडच्या याच्यामध्ये मी उचलून घेते आणि मग आपल्याला वरती जे पट्टीचे टाके साईडचे ते उचलून घ्यायचे म्हणजे असा अखंड असा शेप त्याचा येईल तिथे. आता हे 12 टाके आधी उचलून घेऊ आपण सुरुवातीला. जे पिनमध्ये टाकलेले असतील ते टाके असे दुसऱ्या सुईमध्ये उचलून घ्यायचे. आता हे इथे 12 टाके उचलून घेतले. आता आपल्याला हे जे साईडचे टाके आहे हे टाके इथून उचलून घ्यायचे. म्हणजे आपल्याला आता हा भाग असा शिवायचा आहे पूर्ण, विणत घ्यायचा आहे असा पूर्ण, म्हणून आपण हे टाके इथून उचलून घेतोय. आता आपण हे टाके इथे उचलून घेतलेले आहे. आता हे जे साईडचे टाके आपले हे पट्टीचे हे उचलून घ्यायचे आपल्याला. ते इथून हे असं उचलत घ्यायचं. 1 2
3 असे आपण हे पूर्ण आपले जे 20 लाईन आहे त्यातले टाके इथे उचलून घेतो सगळे. आता मी हे उचलून घेते आणि मग पुढे बघू आपण. हे असे. आता आपले हे इथे पूर्ण टाके आपण हे सर्क्युलर निडलमध्ये उचलून घेतलेले आहे पूर्ण. हे असे या प्रकारे. हे बघा आपण हे पूर्ण असे इकडनं टाके उचलून घेतलेले. आता आपण हे जे मधले 12 टाके आपण विणलेले होते, ते आता विणत इकडच्या बाजूला येणार आहे. आता हे आपले टाके उचलून झालेले. हे सगळे टाके आपण इथे विणून घ्यायचे आता. इथे कोपऱ्यावर चांगलं व्यवस्थित घट्ट विणायचं. एक हे सगळे टाके आपण आता इथे विणून घेणार आहे. सरळ सरळच विणायचे. येस. पूर्ण आपण या इकडच्या पॉईंटपर्यंत आपण इकडे पूर्ण हे टाके सरळ सरळ विणून घेणार आहे. आता आपण हे सगळे टाके इथे उचलून घेतलेले आणि विणून घेतलेले पूर्ण हे असे असे एका साईडचे. आता आपण या बाजूचे पण टाके उचलायचे आपल्याला, या दुसऱ्या बाजूचे. आता ही पूर्ण सुई आपण इकडे विणून घेतलेले टाके उचलून झाल्यानंतर विणून घेतले टाके. आता बस एक सुई काढू आपण सरळ या बाजूने इकडे, आणि मी इकडे आल्यानंतर आपण हे जे ह्या बाजूचे टाके आहे ते उचलायचे आपल्याला, हे या साईडचे. आता ही सुई इकडे मी उलट सुई काढून घेते आणि मग बघू पुढे. आता आपण हे एक सुई काढून घेतली. आता आपल्याला हे जे इकडचे टाके ते उचलायचे. तर त्यासाठी आता ही जी माझी सर्क्युलर निडल आहे त्याच्या मी इकडने या बाजूने हे टाके आधी इकडे उचलून घेणार आहे. म्हणजे आपण दुसऱ्या सुईत किंवा तुम्ही दुसऱ्या पेनमध्ये काढून ठेवलेले असाल ते टाके आपण इकडे दुसऱ्या सुईत चढवून घ्यायचे असे. 12 टाके आपण इकडने चढवून द्यायचे आणि जे मधले आपले टाके ते टाके आपण इथे उचलून घेणार आहे. ते आपण मध्ये ज्या सोया केलेल्या आहे 20 लाईन ज्या आलेल्या आहे त्या 40 सोया केलेल्या आहे. तर आपण ते टाके आपण इथे उचलून घेणार आहे. तर ते 20 टाके येतात ते उचलताना. हे पहा आता हे असं मी इकडे टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे टाके उचलायचे आहे. तर ह्या 20 लाईन आहेत तर बरोबर 20 सोया इथे आपले 20 टाके इथे उचलल्या जातात आपले मधल्या पट्टीचे. सुरुवातीला मी सांगितलं नाही ते. आता इथे आपण हे एक एक करून हे टाके असे उचलून घ्यायचे. इथे इथे एक टाका. आणि हे इथे 20 हे आपण पूर्ण 20 टाके इथून इतके हे उचलून घेतलेले. हे पहा आता हे आपण इथे 20 लाईन आहे ते 20 टाके इथे उचलून घेतलेले आहे. हे सुरुवातीचे 12 1 2 3 4 5 6 आणि हे 20 उचलले. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 10 हे आपण हे 20 टाके उचलून घेतले. आता आपण जसे आपण इकडे शिवत होतो विणत होतो तसंच आता हे इकडे विणत घ्यायचं आहे पूर्ण. आता मी सर्क्युलर निडल लावलेली आहे. तुम्ही दुसरी सुई लावून घ्यायची इथे. आता याच निडलने मी इकडे विणत जाणार आहे. आता ही सुई पूर्ण इकडे सरळ अशी विणून घ्यायची आपण. सर्क्युलर निडल जर नसेल तर अशा दुसऱ्या सुया लावून विणून घ्यायचं. आता हे पूर्ण इकडे विणत घेणार आहे मी आणि मग पुढे बघू.
आता आपण हे टाके इकडे पूर्ण विणून घेतलेले आहे. आता आपण हे सगळे टाके असे उचलून झालेले आहे आपले. आणि आता आपण असं अखंड असं विणत घ्यायचंय. आता हे पूर्ण सर्क्युलर निडल आहे माझी, मग त्याच्यामुळे आता मी इकडने असं विणत घेणार आहे. तुमची जी तिसरी सुई असेल ती सुई घ्यायची आणि त्या सुईने आता हे आपण अखंड असं पूर्ण राऊंड शेपमध्ये इकडे असं विणत घ्यायचंय, पूर्ण सरळ सरळ. हा असा पूर्ण राऊंड शेप आपण विणत घेणार आहे. याच्यामध्ये आपण एक ब्लॅक कलरची बॉर्डर पण टाकणार आहे. ती पण बघू आपण कशी टाकायची. तर आता आपण याच्या 4 सोया इथे करून घेऊ अगोदर. आता मी सरळ सरळ विणून घेते. जसं आपण आता पूर्ण राऊंड शेपमध्ये विणत घेणार आहे. आता आपले टाके वगैरे उचलून झालेले आहे पूर्ण. आता आपण अखंड असं सॉक्सचं पूर्ण खाली विणत घेणार आहे सॉक्सला. आता आपण हे करून घेऊ 4 सुया आणि मग याच्यानंतर आपल्याला ब्लॅक कलर लावायचा आहे. तो बघू आपण कसं लावायचं. तर हे पूर्ण असं इकडून या शेपमध्ये इथपर्यंत विणत घेते मी. हे पहा आता आपण इथे 2 लाईन इथे म्हणजे 4 सोया इथे करून झालेल्या आहे आपल्या. त्याच्यानंतर आपल्याला ब्लॅक कलर लावायचा आहे. ब्लॅक नाही तर ब्लू कलर. फक्त एक लाईन लावायची आपल्याला इथे डिझाईन म्हणून. तर आता आपण इथे हे असं पूर्ण अखंड असा हा विणत येतोय आपला हा सॉक्स. आता इथे आपण फक्त हा एक कलर इथे लावून घ्यायचा आहे. तर आता याला असं ट्विस्ट करायचं. तर आता हा कलर आपल्याला इथे याला लावून घ्यायचा आहे. आता ही जी निडल आहे माझी इकडे ही आधी इथे आतमध्ये टाकून घ्यायची अशी. आणि हे जे हा जो दुसरा कलर आहे आपला तो कलर इथे असा ट्विस्ट करून खालच्या निडलमध्ये घालायचा इथे असं, हे असं. आणि हा वरती काढायचा. आपला जो लावलेला कलर आहे ना तो वर काढायचा. आणि हा जो दोरा आहे आपला हा ओढून घ्यायचा खाली. हे आपण घट्ट करायचं आणि याचं जे टोक आहे ते पकडून ठेवायचं असं व्यवस्थित असं. आता आपण ब्लू कलरने इथे विणत जाणार आहे. हे दोन्ही दोरे इकडे मागे ठेवायचे, घट्ट करून घ्यायचे त्यांना. आता आपण राहू द्यायचं इथे असंच आणि ब्लू कलरने आपण विणत घेणार आहे असं असं. आणि हा जो दोरा आहे आपला हा याच्यासोबत घेत चालायचा असा ट्विस्ट करून असं. आपल्याला फक्त एक लाईन टाकायची. हे असं क्रॉस करत घ्यायचा हा दोरा, म्हणजे तो सोबत येत जातो. जे टोक आहे ते तिथेच नाही राहत, थोडं सोबत येत चालतं. येस. तर ते टोक आपण सोबत घेते, त्याला नाही नाही जरी केलं तुम्ही तसं तरी चालेल. आता आपण हे असं इथे पूर्ण एक लाईन ब्लू कलरची करून घेऊ. आता आपण हे पूर्ण एक लाईन अशी इथे तयार होत जाणार आहे. 2 सोया करणार आहे आपण या ब्लू कलरच्या. तुम्ही प्लेन जरी विणलं तरी चालेल, असं मध्ये कलर नाही लावायचा असला तरी चालेल. सरळ सरळ आपण जसं रेग्युलर विणतो तसं विणायचं. आता इथे मी फक्त एक डिझाईन पाहिजे म्हणून ब्लू कलर असं इथे लावून घेतलेला आहे. आता हे पूर्ण असं अखंड इकडे विणून असं इकडेपर्यंत येईल आणि आणखी एक सुई करून घेईल. अशा 2 सोया करून घेईल मी याच्या. आणि मग आपण पुढे बघू कसं करायचं. तर आता हे एवढं आपण करून घेऊ. आता आपला इथे ब्लू कलर एक लाईन तयार झालेली. आपण 2 सोया करून घेतल्या या ब्लू कलरच्या. त्याच्यानंतर परत आपण आपला जो हा कलर आहे पिंक कलर तो कलर घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे पुढे वाढवायचं नाही ह्या कलरचं डिझाईन. फक्त एक लाईन टाकायची होती म्हणून मी तो कलर इथे लावून घेतलेला आहे.
आता परत इथे असा आपला जो रेग्युलर कलर आहे तो घ्यायचा आणि त्याने वरती सुरुवात करायची विणायला. फक्त एक लाईन टाकून घेतली मी तिथे या कलरची, ब्लू कलर डिझाईन यायला पाहिजे म्हणून. आता आपण हा रेग्युलर असा इथे आपला कलर विणत घेणार आहे. आणि अशा आपण आता आणखी 4 सोया करणार आहे. आपल्या ह्या इथे 3 लाईन झाल्या. 1, 2 आणि ही तिसरी ब्लू कलरची. आता आपण 4 सोया करणार म्हणजे 4 लाईन करणार आहे आणखी, म्हणजे 8 सोया करायच्या आहे. तेव्हा ह्या इथे 7 लाईन तयार होतील. आता आपण या सरळ सरळ इथे पूर्ण असा सरळ सोया इथे करून घेणार आहे असं. आता परत ब्लू कलर लावायची गरज नाही आपल्याला. फक्त आपण या पिंक कलरने विणत घेणार आहे वरती. असं डिझाईन येते ही लाईन. आता परत खाली पिंक कलरची आपली साध्या साध्या सरळ सरळ सोया इथे येत जातील. आता पिंक कलर लावून आपण आणखी 8 सोया करून घेऊ. आपल्या इथे या 7 लाईनी इथे तयार करून झालेल्या आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता आपण 14 सरळ सोया इथे करून घेतलेल्या आहे. त्याच्यानंतर आपण आता हे इकडचे टाके इथपर्यंत विणत आलेलो आहे. आता इथे जे मधले 12 टाके होते आपले ते आपल्याला दुसऱ्या सुईत विणत घ्यायचे. अशी दुसरी सुई घेऊन घ्यायची इथे आणि आता ते दुसऱ्या सुईत घ्यायचे. 12 टाके मधले 12 पैकी आपण फक्त 11 टाके विणणार आहे आता इथे. त्याला असं खाली करून घ्यायचं आणि आधी मधले जे सेंटरचे टाके आपले 12 होते त्यातले 11 टाके आपण विणत घेतोय आता इथे. 2, 3. आता आपल्याला टाके बंद करायचे. एक एक टाका जे साईडचे 32 टाके आपले त्यापैकी एक एक टाका आपण बंद करत घेणार आहे. 9, हा आणि ह्या 11. आता 12 पैकी मी 11 विणून घेतलेले. आता हे जे 32 टाके होते आपले इकडचे 12 आणि परत ते 20 उचललेले त्यातला आपण एक एक टाका इकडे कमी करणार आहे. आता ह्या 11 टाके विणले आणि जो 12वा टाका आहे तो आणि हा एक टाका 32 मधला एक त्याच्या आपल्याला 2चा एक करायचा आहे इथे. आता आपण हे 11 टाके विणून घेतले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. आपल्या सेंटरचे 12 टाके होते त्यातले आपण 11 विणून घेतले आणि आता हा जो 12वा एक हा आणि हा 32 मधला एक याचा आपण 2चा एक करणार आहे इथे. तर इकडने अशी सुई टाकायची या बाजूने इकडने अशी आणि इथे हे 2 टाक्याचा एक टाका करायचा आणि आता हा इथे या टाक्यांपैकी एक टाका आपण कमी केला. आता इथे पुढे नाही जायचं आपल्याला विणत, वापस मागे फिरायचंय. इकडे उलटं फिरायचं. परत आपली दुसरी सुई घ्यायची आणि आता हा आपण टाका 2चा एक केलाय. आता हा पहिला टाका आपण आता हे 12 झाले आपले इथे. 1, 2, 3, 4, 5, 6 हे 12 झाले. आता हा जो पहिला आहे हा आपण उचलून घेऊ इथे असं. कारण तो आपण ऑलरेडी 2चा एक केलेला आहे. हा उचलून घ्यायचा, घट्ट करायचा त्याला आणि हे जे 12 आहे मधले हे विणून घ्यायचे. 2, 3, 4 आणि परत दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर परत आपण इकडे ह्या बाजूने पण एक टाका घेऊन तो 2चा एक करायचा आहे. म्हणजे आता असे आपले हे टाके बंद होत जातील खाली. आता हे मधले टाके आपण विणून घेतोय. सरळ सरळच विणायचं. आता हा हे 11 झाले. हे 11 विणले आपण. आता हा हा एक टाका आणि या सुईतला एक टाका. हे 32 आहे इकडचे. आता हा एक टाका. या दोन्हींचा 2चा एक करायचा. असं इकडनं हे असं. असं करत करत आपण
हे टाके बंद करत घेणार आहे. आता इथे आपण इकडे 2चा 1 करून घेतला. हे जे ह्या साईडचे टाके आपले, ह्याच्यातला एक घेऊन परत 2चा 1 करायचा, परत इकडचा 1 घ्यायचा, 2चा 1 करायचा, असं आपण हे टाके असे बंद होत जातील. आता इथे टाके कमी कमी होत जातील ह्या साईडचे. आता परत वापस उलटं फिरायचं या बाजूने. आणि हा जो टाका आहे हा इथे उचलून घ्यायचा. सरळ सरळच विणतोय आपण. हा इथे उचलून घ्यायचा असा. परत हे पुढचे 11 विणायचे. शेवटचा एक राहू द्यायचा. परत हे टाके विणायचे. हा शेवटचा राहू द्यायचा एक टाका आणि हा एक टाका. हे असे दोन्ही एकत्र करून यांचा 2चा 1 करायचा. परत उलटं फिरायचं. परत इकडे आल्यावर तसे आपण या म्हणजे दोन्ही बाजू आहे, या दोन्ही बाजूंचे एक एक टाका घेऊन आपण असं बंद करत चालतोय. आता पूर्ण इथपर्यंत आपण हे असं बंद करून घेणार आहे. सॉक्स म्हणजे इथे पूर्ण असा बंद होत जाईल तो. आणि मग बघू आपण पुढे कसं करायचं तर. तर आपल्या इथे हे असा सॉक्स इथे तयार होत जातोय. आपण ह्या बाजूने टाके असे बंद करत घेतलेले आहेत. हे मधले 12 टाके आपले 1, 2, 3, 4, 5, 6 हे 12 आणि आता हे इकडचे टाके आपण पूर्ण हे जे टाके उचललेले होते ते सगळे असे बंद करत घेतलेले. आता हे शेवटचे इथे 3 टाके उरलेले, या बाजूने 3 उरलेले. असं आपण हे पूर्ण आता इथे बंद करत घेतलेलं आहे. आता हा टाका इथे आपण आता हे 3 उरलेले ते पण बंद करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर ही जी साईड आहे आपली, या दोन्ही साईडचे टाके आपण जसे हे टाके उचलले होते तसेच हे टाके उचलून आपल्याला ते पण बंद करायचे. तर मला असं इकडे विळ्यात घ्यायचं आणि आता हे उरलेले 3 जे टाके आपले, हे 3 टाके आपल्याला इथे तसेच त्याच पद्धतीने बंद करत घ्यायचे. आणि मग आपण नंतर हे जे मागची टाच आहे आपली, त्या टाचेकडचे जे टाके आपले 12 त्यातले टाके उचलणार आहे. हे तसंच त्याच पद्धतीने 11 विणायचे आणि हा एक टाका आणि हा एक टाका. नंतर 2चा 1 करायचा आणि वापस मागे फिरायचं. हे असे आपण आता हे पूर्ण टाके असे इथे बंद करून घेतलेले आहे. म्हणजे असं आलेलं आहे समोरून आपलं या पद्धतीने असं आणि उलट्या बाजूने असे बंद होत आलेले. आपण इथून सुरुवात केली होती. पूर्ण इथपर्यंत बंद करत घेतलेले आहे आता. आता हे टाके बंद करून घेते मी सगळे आणि मग हे जे टाके आपले साईडचे हे टाके बंद करायचे. आधी उचलून घ्यायचे आणि मग ते बंद करायचे. ते बघू आपण आता पुढे. आता आपण इथे हे पूर्ण टाके बंद करून घेतलेले आहे. आपले सगळे टाके ह्या बाजूचे जे टाके होते ते सगळे बंद करून झालेले. आता फक्त इथे 12 टाके उरलेले आहे मध्ये. आता आपण हे टाके आणि हे टाके हे जे दोन्ही साईडचे टाके आपले सॉक्सचे ते उचलत घेणार आहे. हे हे टाके उचलायचे आणि हे टाके उचलायचे. तर त्यासाठी आपण इथे आधी आता अगोदर ही सुई एकीकडे उलट बाजूने करून घ्यायची आहे. हा टाका इथे बंद करून घेतलेला आहे. इथे आता ही सुई लावून आपण बंद करून घेणार आहे. तर हा ही सुई लावून घ्यायची दुसरी आणि हे टाके इकडे विणून घ्यायचे. बारा टाके आपण सरळ इकडे विणून घेतोय आणि आता इथे आपण 2 वेगळ्या सुयांमध्ये आपण सेपरेट म्हणजे साईडचे टाके आपले टाचेकडचे टाके सॉक्सचे ते टाके उचलायचे आपल्याला मागच्या बाजूचे. तर हे आपण ही सुई इकडे काढून घेतली अशी. आता हे जे टाके इथले हे टाके आपल्याला दुसऱ्या सुयांमध्ये उचलायचे. आता आपण ह्या ज्या आपल्या लाईन होत्या साईडच्या ते टाके उचलणार आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 हे 12 टाके आपल्याला इथे उचलायचे आहेत. आता
इथून उचलून घ्यायचे ते असे. 1 हे पूर्ण आपण जसे अगोदर टाके उचलले होते, तसेच हे टाके आपण इथे उचलून घेतोय. आपण हे इथे जे दोन्ही साईडचे टाके आहे, हे टाके आणि हे दुसऱ्या बाजूचे टाके 12-12 टाके आपण इथे हे उचलून घेतलेले. साईडचे जे होते आपली साईडची लाईन ते टाके उचलले. आता आपण जसं बंद करत होतो, त्याच पद्धतीने ते बंद करायचे आता. तर आपण 12 मधला एक टाका आणि ह्या 12 मधला एक टाका. असं आपण एक-एक करत आता हे टाके बंद करत घ्यायचे. आता हे 11 टाके विणले इथे 12 मधले आणि हा एक 12वा 11 मधला 12वा इकडच्या. हे मागचं जे तळवा आहे आपला त्यातला आणि या साईडचे जे आपण 12 उचलले त्यातला एक टाका. असा दोन्ही टाक्यांचा 2चा एक करायचा आपल्याला. इकडनं असं. हे असं 2चा एक करायचं आहे. आणि असं करत आपण आता हे एक-एक करत हे टाके बंद करणार आहे. परत इकडे फिरायचं आणि इकडे विणत घ्यायचं. हा टाका इकडे मागे टाकायचा. इथून असं. आणि हे टाके इकडे विणत घ्यायचे 11 परत आणि जो 12वा आहे तो आणि दुसऱ्या 12 मधला एक. असं एक-एक करत आता आपण तिकडच्या साईडचे टाके बंद करणार आहे. जसे आपण मधातले बंद केले त्याच पद्धतीने हे टाके पण बंद करून घ्यायचे. सुई लावून घ्यायचे इथे टाके उचलताना सेपरेट आणि मग एक-एक टाका आपण इथे बंद करून घ्यायचा. आता ही 11 विणले आपण. आता हा एक टाका आणि ह्या सुईतला एक टाका. दोन्ही इकडे टाकायचे असे या सुईमध्ये आणि इकडून 2चा एक करायचा या बाजूला असं. याच पद्धतीने आपण सगळे टाके असे इथे बंद करून घेणार आहे. हे असं. आणि परत वापस मागे फिरायचं. परत 11 टाके विणायचे. परत ह्या 12 मधला एक घ्यायचा आणि हा 11वा एक घ्यायचा. आता असे करत करत आपण एक-एक टाका आपला बंद होत जाईल इथे. आणि पूर्ण हे असं वरती बंद होत जाईल बॅक साईड अशी. ही पूर्ण अशी वरपर्यंत अशी बंद होत जाईल ही साईड. आता आपण ते बंद करून घेऊ. आता आपण इथे हे सगळे टाके असे बंद करून घेतलेले. अशी मागची टाच तयार झालेली आहे आपली सॉक्सची. आपण हे जेवढे टाके उचलून घेतलेले होते साईडचे, तेवढे सगळे टाके आपण इथे बंद करत घेतलेले पूर्ण वरपर्यंत असे. आणि हे अशी मागची टाच आपली इथे बंद झालेली आहे. आता आपण ही सुई इकडे विणत आणलेली अशी आणि हे हा शेवटचा एक टाका राहू दिलेला आपण 12वा टाका विणायचा. हा सोडून दिलेला आहे. कारण आता हे जे आपण इथे टाके बंद करून घेतले होते, त्याच्यानंतर इथे थोडंसं फिनिशिंग बरोबर येत नाही. त्याच्यामुळे इथे असा गॅप येतोय. तर तो व्यवस्थित करायसाठी फिनिशिंग यायसाठी आपण इथे एक-एक टाका उचलून घेणार आहे पहा. आपण टाके बंद केल्यावर सुद्धा इथे थोडासा इथे गॅप उरतो. कारण हे जे आपले बॉर्डरचे टाके असतात, ते आपण त्याच्यामध्ये उचलून घेत नाही. म्हणून आपल्या इथे थोडासा गॅप राहतो. आता तो गॅप कमी करायसाठी कसं करायचं ते बघू आपण. आता हे आपण इथे 12 पैकी 11 टाके मी इथे विणून घेतलेले आहे पूर्ण. आणि आता याच्यानंतर आपण इकडचा एक टाका उचलून घ्यायचा आहे. ही जी आपली साईड आहे, साईडला इथे असा गॅप पडतो पहा असा. हा गॅप पडू नये म्हणून आपण इथून हा एक टाका उचलून घ्यायचा आहे कॉर्नरचा. आणि हा जो आपण हे 12 टाके होते त्याच्यातले 11 टाके विणून घेतलेले आणि हा जो 12वा आहे तो इकडे टाकायचा असा.
असा. आणि परत जसं आपण अगोदर करत होतो 2चा 1 तसाच त्याला इकडने असा 2चा 1 करून घ्यायचा. या बाजूने असं. हे असं. असं आपण इथे त्याला 2चा 1 करून घेतला म्हणजे हा जो गॅप आहे इथे तो दिसत नाहीये बघा. पूर्ण टाके आता बंद झाल्यासारखे बरोबर दिसतंय. आता परत आपण वापस उलटं फिरायचं आणि ही सुई वापस इकडे विरून घ्यायची. आणि आता हे पहा इथे असा हा गॅप दिसतोय थोडासा. हा जो गॅप आहे, आपण इथे आता हा टाका उचलून घेऊ आणि हा टाका ह्या 2चा 1 करायचा इथे. म्हणजे हा पण इथे गॅप असा कमी होऊन जातो हे पहा. आपण इकडे 2चा 1 केला इथे गॅप पूर्ण बंद झाला. आता परत आपण हे टाके इकडे विणून घ्यायचे. हा इथे 2चा 1 केलाय म्हणून याला उचलून घ्यायचा आपण. परत विणायचा नाही तो. आणि आता हे पुढचे टाके आपण विणून घेऊ इकडे. हा आणि हे 11. आता हे आपण 11 विणून घेतले आणि हा 12वा राहू दिला इथे. तो इकडे टाकायचा असा आणि हा जो इथला गॅप आहे आपला, तो आपल्याला बंद करायचा आहे. आता हे इथे लोकर बाहेर राहिलेली ती लोकर आतमध्ये टाकून घ्यायची इकडे आणि हा इथून असा हा टाका उचलायचा आपण. ही लोकर इथे आपण आतमध्ये टाकून हा टाका उचलतो इथे असा. आणि हा जो न विणलेला टाका आहे तो इकडे टाकून घ्यायचा. आणि जसं आपण 2चा 1 करतो त्याच पद्धतीने इथे इकडनं असं 2चा 1 करायचा असा. असं. असं आपण इथे टाकेबंद इथे 2चा 1 करून घेतलेला आहे. म्हणजे हे इथे पूर्ण जो गॅप असतो हा साईडचा तो गॅप आपला भरून निघतो. आता हे आपलं असं तयार झालेलं आहे हे पहा. इथे गॅप दिसत होता साईडला, तो गॅप इथे दिसत नाही. आपण 2चा 1 करून घेतला. आता याच्यानंतर आपण फक्त हे जे टाके आहे, हे टाके आपण बंद करून घ्यायचे. आता आपण इथे हे मधले जे टाके आपले, ते टाके आपल्याला बंद करून घ्यायचे. आता आपली जी मागची टाच आहे सॉक्सची, ही मागची टाच अशी पूर्ण आपण तयार करून घेतलेली आहे. आता आपण हे टाके फक्त बंद करून घ्यायचे. आता हा पहिला आपण 2चा 1 केलेला आहे, त्याला परत विणायचं नाही. याला फक्त इथे असं उतरवून घ्यायचा आणि पुढचा टाका विणायचा. हे दोरा मागे टाकायचा इकडे असा आणि पुढचा टाका विणायचा आणि मग असा टाका काढून घ्यायचा. हे असं. हे असं. आता परत पुढचा विणायचा आणि हा असा मागच्या ह्याच्यातून काढून घ्यायचा. म्हणजे आपले हे टाके आता इथे बंद होत जातात सगळे आणि आपले सॉक्स इथे तयार होऊन जाईल. तर हे पूर्ण आपण सगळे जेवढे टाके आहे 12 टाके तेवढे आपण इथे बंद करून घेऊ आता अशीच. एकदम सिंपल आहे आणि स्टेप बाय स्टेप आपण दाखवलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये कसं करायचं तर. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण तो मल्टी कलरचा सॉक्स होता थोडा आणि या व्हिडिओमध्ये आपण प्लेन विणलेला आहे. तुम्हाला हवा तसं तुम्ही करू शकता. याच्यात आपण एक लाईन टाकलेली आहे ब्लॅक कलरची. ती जरी नाही टाकली, सलग तसंच विणत घेतलं तरी पण चालेल. आता हे आपण असे सगळे टाके इथे बंद करून घेऊ. तुम्हाला हवं तर याच्यावर क्रोशाची तुम्ही परत एक बॉर्डर पण करून घेऊ शकता. तुम्हाला जर जमत असेल, सोपं पडत असेल तर. तर हे आपण आपले टाके इथे बंद करून झालेले. येस. हे पूर्ण बंद करून घेतले. असं. याचा आपण हे आपला सॉक्सचे आपण मागचे जे टाच आहे ते टाके बंद करून घेतलेले आहे आणि हे आपण पूर्ण असा हा तयार झालेला आहे.
आता इथे हे कट करून घ्यायचं इथे. आपला असा हा सॉक्स इथे पूर्ण तयार झालेला आहे असा. पूर्ण छान असा आपण इथे जोडून घेतलेला आहे. आता हा जो दोरा आहे आपला इथे, याला पण आपण क्रोशेच्या सुईने मध्ये घेऊन घ्यायचं आहे. क्रोशेची सुई घेतली आपण इथे. इथून या लूपमध्ये टाकून आपण मध्ये घ्यायचं त्याला इकडे असं. हे असं आपण इथे मध्ये घेऊन घेतलं त्याला आणि असं करून घ्यायचं इथे. असं. आपला दोरा पण मध्ये चालला जातो आणि ते पण पॅक होऊन जातो आणि हा दोरा इथे कट करून घ्यायचा असं. पॅक करून घेतले आणि असा आपला हा सॉक्स इथे तयार झालेला आहे. पण दोरा पण मध्ये टाकून घेतला, कट करून घ्यायचा त्याला नंतर आणि आपला हा असा सॉक्स तयार झालेला आहे इथे. छान मस्त त्याला आपण एक बॉर्डर टाकून घेतलेली आहे आणि एकदम छान असा सिंपल सॉक्स आहे. याला मध्ये आपण पूर्ण प्लेन आपण तळव्याला कुठेच त्याला हे केलेलं नाहीये. तर तळव्याला तो अजिबात टुचत नाही आणि चालताना त्रास पण होत नाही. आणि आता हा जरी आपल्याला छोटा दिसत असला सॉक्स, तरी पण हा पायात बरोबर बसतो. एकदम स्ट्रेचेबल आहे बाई, इतका लांब ताणला जातो हा. तर आपण अ, पायात घातल्याबरोबर छान बसतो. आपल्याला दिसायला फक्त छोटा दिसतो, पण मग आपण पायात घातल्याबरोबर त्याची साईज बरोबर येते. छोटा दिसत असला तरी तो स्ट्रेचेबल आहे आणि असाही तो खूप ताणला जातो. म्हणजे कोणत्याही पायात तुम्ही घालू शकता. आणि फिटिंगला एकदम छान बसतो आणि याला खाली कुठे शिलाई नाही आहे, त्याच्यामुळे खाली तळव्याला आपल्याला टुचत नाही. एकदम छान असा सिंपल असा सॉक्स बघितला आपण आजच्या या भागामध्ये. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ट्राय करून बघा आणि याच पद्धतीने आपण दुसरं पण तयार करून घेऊ इथे. तर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक